भरतात, कोणत्या ह्याच्यावर भरतात, कोणत्या बँकेत भरतात. ते किती येतात पगारी, कोणाला 10,000, कोणाला 5,000, कोणाला 20,000, 15,000. ते बँकेचं किती दिवस हे होते. मग आपलं हे जर व्यवसाय जर केला तुम्ही तर 100% होऊ शकते सक्सेस. जिद्द असेल तर समजच होते, जिद्द नसेल तर कोणतंच होत नसतं. आता ते कसं आहे, आळशीपणाचे लोकांचे कारण ते असे राहतात. ज्याला जिद्द नाही ना करायची ते लोक म्हणतात बा काही उरत नाही, ज्या शेणच आहे, निगेटिव्ह बोलतात. म्हणजे त्यालाही करायचं नसते आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नसते. ते लोकांचे कारण असं राहतात. एक तर आपली लोक कसे राहतात, काय म्हणतात ना, पुढे जाऊ लागलं त्याचे पाय खेचायचे राहतात. त्या योग्याचे लोक हे नीतीचे राहतात. म्हणजे यांनी काहीच अनुभव घेतलेला नाही, ते केलेलं नसते, काहीच नसते, पण करणाऱ्याला करू देत नाहीत आणि ते करू शकत नाहीत. ते लोकांचे असे दिसतात. शंकर बालाजी कदम, राहणार निळा, ताजी नांदेड, पोस्ट मरळक. बरं. तालुका जिल्हा नांदेड. बरं. मरळक पोस्ट. तर आता हे दूध व्यवसाय किती वर्षापासून करता तुम्ही? आज ही आमची तिसरी पिढी आहे दुधाच्या व्यवसायामध्ये. तिसरी पिढी का? हो. बरं. तुम्हाला कशामुळे वाटलं आपण दूध व्यवसाय करायचा? हे दूध व्यवसाय म्हणजे आता हे लोकायला कसं आहे, नोकरी असल्यासारखी राहते काही लोकायला. आपल्याला हे नोकरीवाल्यासारखंच आपलं हे व्यवसाय आपला चालू राहते पहिलेपणापासून. शेतीसाठी पुन्हा आपल्याला शेतीसाठी शेणखत मिळतंय, पुन्हा चारा व्यस्त होत नाही आपला, होत नाही. हे आपलं म्हैशीचं पुन्हा आपल्याला पैसा आदला टायमाच्या टायमाला येते, 10 दिवसाला हप्ता येते. आणि शहराच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतोय. बरं. आणि ते नोकरीवाल्यासारखंच आपलं चालतं व्यवसाय हे. बरं. असं आहे. तर सुरुवातीला तुम्ही किती म्हशी आणून सुरुवात केल्या? आम्ही पहिले अशाच 1, 2, 4, 2 किंवा 5 किंवा 7 किंवा अशाच राहायच्या. आता जसं जसं हे वाढायले तसं अजून व्हायला तसं आपण करायलो. कुट्टी करणं, मशीन, हे व्यवसाय. म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे आपल्या गावरान वगैरे गावरान काही होत्या, ज्या मुर्रा काही, जाफर काही, गावरानी थोड्या. बरं. ते आता जास्त जाफर वापरायलो आपण. बरं. आता जाफरचं प्रमाण कशामुळे, तुम्ही जाफर कशामुळे वाढेल? जाफर म्हणजे म्हैस कशी आहे, दुधाला चांगली आहे, टिकावदार आहे आणि फाट्या जरा जास्त आहे ते SMSTच्या जरा. बरं. ती मुर्रा म्हैस कशी आहे, जास्त दिवस टिकत नाही आणि दूध जरा पातळ राहते तिची. बरं. कुठून आणल्या म्हशी तुम्ही? ते आमच्या गुजरातूनच येतात डायरेक्ट. गुजरात आणता तुम्ही इथं? परभणी, ऐतवार बाजार, नांदेड. बरं. तर काय किमतीला साधारण म्हशी भेटतात? ही किंमत आता 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख. किती किमतीची आहे थोडं सांगत चला बरं. आता ही 1.25 लाखाची आहे. बरं. किती देते दूध? ही 6 देते. बरं. ही 1.15ची आहे. ही 7 देते. बरं. ही 1 लाखाची आहे. बरं. 6 देते. बरं. ही 1.20ची आहे. बरं. ती 7 देते. बरं. आता या चाऱ्यामध्ये इकडं कुट्टी केलेली आहे का? हे कुट्टी केलेली आहे. दाखवा बरं चारा कशा. आता चारा हे असा आहे. बरं. त्याच्यामध्ये काय काय आहे थोडं दाखवा. आता याच्यामध्ये कडबा आहे, कुट्टी, गजरा आहे. अलीकडे आणा थोडं. पुन्हा आपला टाळक्याचा कडब, हे बाटूक आहे. याच्यात मिक्स आहे 5 नमुने येतो. बरं. गजरा, कडबा, पुन्हा ऊस. बरं. हे सगळं मिक्स करून देता? मिक्स आहे ते. किती टाइम देता जरा तुम्ही? हे 3 टाइम. तीन टाइम जरा देता? हो. काही लोक 2च टाइम देतात. नाही, आम्ही 3 टाइम, सकाळी एकदा, संध्याकाळी आणि दुपारी. बरं. तर तुम्हाला काय वाटते, 2 टाइम दिलं पाहिजे की 3 टाइम? 3 टाइम लागतं, योग्य चांगला दिसत राहते. जरा त्याची भूक बच्चन राहत ना, 3 टाइम पाहिजे चारा. बरं. या गोट्याचं काम किती वाजता चालू होते? सकाळी तुम्ही किती वाजता उठता? आता सकाळी आम्ही 5 वाजता उठत असतो. 5ला उठणं, शेण मागवडणं, हे खली टाकणं, पुन्हा खली झाली की धारा काढणं, सवत मग 6ला दूध जातं आमचं डेअरीला. हो. मग आमचं डेअरीचं झालं की सकाळी डाली टाकून दिल्या की निवांत म्हशी खाऊन. चारा तुमचा कुठं लागवड केलेला आहे सांगू शकता का? इकडे बाजूला चारा आहे का? नाही, आमचा इकडं आहे, काही थोडा इकडे आहे, म्हणजे वावर इकडे तिकडे राहतं. थोडी इकडे ऊस आहे का? इकडे ऊस आहे, इकडे कडबा, तिकडे वरी आहे, गवत. कडबा वगैरे स्टॉक केलेला आहे का? स्टॉक केलेला राहते ना. आता कुठं माग आहे, काही संपत आलाय. आता हे शेड तयार करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला होता? हे आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आला फक्त. कितीला? 1.5 लाखाला गुत्तच देऊन टाकलेलं आहे. आज 5-7 वर्ष झाले, 8 वर्ष, 5-7 वर्ष झाले. आज 1.5 लाख रुपये खर्च झाला फक्त. बरं. काय अंतर काय आहे म्हणजे इथून इकडे किती? 25 बाय 55 फूट आहे. बरं. तर आता एका साईडनं 11 म्हैस बसती आमची. बरं. इथून इकडलं अंतर किती आहे तिकडलं सांगू शकता? इकडचं 13 फूट आहे.
तिकडचं 13 फूट आहे. बरं 12 बाय 13च आहे. हम्म. 25 फुटाचं अंतर आहे याचा. रुंदी 25 फूट हा आणि असं लांबी 55 फूट आहे. बरं इथं खुराक बिजू घातलेला आहे का तुम्ही? हा हे खुराक आहे. खल्ली, खुराकामध्ये काय देता थोडं हे काढा. गव्हाचं पीठ, हम्म. आपलं हे पुन्हा चाळण मिळण हे काही आता म्हणजे सरकी पेंड आहे का? सरकी पेंड आहे ही, अमृतधारा. हे काय दुसरं हे सोबत पीठ आहे गव्हाचं, तळ मग होता. घरचं गव्हाचं पीठ आहे काही, बरं हे आहे काही, बरं पुन्हा ही गुळी पेंड देतो काही थोडी. दाखवा काढून कशा प्रकारचं. बरं हे असं. गोळी पेंड. आता काही लोक दादा ते हे देतात आपलं बार्ली वगैरे देतात. बार्ली देतात काही कधी. तुम्हाला काय वाटते बार्ली द्यायला पाहिजे का? बार्ली द्यायला पाहिजेत. 12 महिने बार्ली टिकायला पाहिजे चांगली. ती जरा गरमीची राहते. तुम्ही दिल्या काय बार्ली? बार्ली दिली नाही आम्ही. आम्ही हेच वापरतो जास्त. हे किती वेळ धुता मामा असं? म्हणजे 2 टाइम म्हैशी धुतो आम्ही. 2 टाइम का? 2 टाइम. त्याचे फायदे काय होतात? हे जनावर मोकळं राहतंय. जनावर हे होत नाही, अंग चोरून राहत नाही, अंग मोकळं राहतं द्यायचं. स्वच्छता जर असली म्हणजे चांगलं होतंय. बरं चला आपण तिकडले म्हशी वगैरे तुमचं बघूया. बरं आता किती जनावर आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 9-10 म्हैस आहे. बरं हो. आता त्याच्यामध्ये मक्का वगैरे तुम्ही काय वापरता? नाही मक्का वापरतो. मग आता मक्का ते कसं आहे, ते आता आळी पडायली, ती येईना झाली बराबर. त्याच्यासाठी टाळक्याचा वाटूक नंबर 1 येते. म्हणजे आपल्या भागामध्ये टाळक्या नंबर 1 येते. मक्का कसं आहे, आपल्या इकडे आळी पडणं, त्याला दूषित हे खाणं काय भरणं, त्याच्यासाठी आम्ही हे करायलो. बरं टाळक्याचं जर समजा असेल तर नंबर 1 नंबर 1 टाळक्याचं वाटूक म्हणजे समजा नंबर 1लाच सर्वात पौष्टिक. पुन्हा आपल्याला जर झालं कमी जास्त झालं तर उद्या त्याचा कडबा बनवायचे. मक्काचा कडबा बनायच नाही ना आपल्याला. त्या टाळक्या जर जास्त जर वाटूक झालं 4 एकर 5 एकर, आता 5 एकर आपला टाळक्या आहे. बरं ते जर जितके आता एकर खांड 2 एकर घातला तर घातला हिरवा, बाकीचं कडबा करू शकतो, दाणे होऊ शकतात. उद्या ते आपल्याला खाया होतात. पुन्हा म्हैशीला उद्या होतात, गव्हासंग भरडा येतात त्याला. त्याचे म्हणजे मल्टिपल फायदे आहेत. म्हणजे खूप फायदे आहेत. खूप फायदे आहेत. बरं तर दादा आता याच्यामध्ये म्हशीमध्ये तुम्ही चांगली दूध देणारी म्हैस ओळखायचं असेल तर काय निकष सांगू शकता का? तिच्यामध्ये लांब सडक थोडी म्हैस पाहिजेत. आता ही असं हेच नाही का सर, आता म्हैस लांब राहो, की रुंदीचं हे 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 असं थोडं लांब राहो ते तोंड, आणि मानामध्ये म्हैस थोडी बारीक राहो. बरं आणि तिच्या कासमधल्या शिरा असले त्या थोड्या ठोकर राहो. बरं ती म्हैस दुधाला योग्य राहते. म्हणजे सड व्यवस्थित असायला सडा व्यवस्थित राहो, 4 थानं मागं पुढे अशी सारखे राहो. बरं आता हे जे वासरू जन्मलेलं आहे किती दिवसाचं वासरू आहे? हे 5 दिवसाचं आहे. 5 दिवसाचं आहे का? हा. बरं यांना आता दूध किती देता तुम्ही? याला अर्धा लिटर दूध पाहिजे तो एका टायमाला. बरं तुमचे वासरं देखील चांगल्या क्वालिटीचे म्हणजे ठणठण दिसू लागले. म्हणजे यांना दूध काही कमी करत नाही. याला 15 दिवस झाले फक्त. 15 दिवस. 15 दिवसामध्ये चांगलं वासरू बनलेलं आहे. बरं म्हणजे काय दूध व्यावसायिक दूध सोडत नाही त्याला बघून? आम्ही थोडं त्याला एक जसं वासराला दूध लागतंय काय तशा प्रकारचं सोडतो आम्ही. बरं तर दूध लहान असताना किती सोडलं पाहिजे, मोठं असताना? आता ज्या वासराला, आता हे मोठ्या राशीचं वासरू आहे, त्याला अर्धा लिटर सोडायला पाहिजे. अर्धा थोडं थोडं वरी असलं तरी चालतंय. उन्हाळ्यामध्ये गरमीपासून संरक्षण कशा पद्धतीने करतात? आता हे मॅट काढून टाकतो आम्ही उन्हाळ्यामध्ये. ते हवा येते खेळती, फॅन लावतो ना, फॅन हाताना फॅन लावून दिली की थंड 1-2-2दा पाणी मारतो याला. तर दादा आता काही लोक गाई वगैरे करतात, तर तुम्हाला काय वाटतंय गाई तुम्ही कशामुळे केले नाही? गाईचं काही नसतंय. कसं आहे, कोणाला आवड राहते गाईची, कोणाला म्हशीची राहते. आता म्हशीचं कसं राहतंय, तर लोक म्हणतात गाईचं कमी प्रमाणात भेटतात गाई. मग आता गाईचा रेट भाव, म्हशीचा दुधाचा भाव जास्त राहतंय, गाईचा कमी भेटत आहे. मग एकूण एकच पडतंय. आम्हाला कसं आहे वाटत, बा आपण जर आज लाखाची 1.25 लाखाची म्हैस आणली, 60,000 70,000ची गाय आणली, तर गाय किती देईल? 10 लिटर दूध देते. म्हैस 5-6 लिटर देते. म्हैशीच्या दुधाचं गाईच्या दुधात तितकेच पैसे होऊ शकतात. बरं गाई आपल्या इकडे तितक्या सट होऊ शकत नाही. ते आजार पण वगैरे जास्त, आजार पण जास्त राहतंय गाईला. म्हैशीचं काही होऊ शकत नाही. आपल्या इकडे भागात चलती म्हैस, त्याच्यामुळे म्हशीचं चांगलं राहतं. बरं आता याच्यामध्ये तुम्हाला दगडी वगैरे ते आजार काय त्रासदायक गेला का? दगडी वगैरे होऊ शकते अशी ओलेपणात का याच्यामध्ये एखाद्या मग डॉक्टर आल्यानं आम्ही ते करू शकतो ना. बरं तर दगडी बिगडी एखादीची झाली, हे झाली तर ट्रीटमेंट करतो ना आम्ही.
बरं. आता या मलमूत्राचं नियोजन कसं केलं तुम्ही इकडल्या हे असं इकडून कडन आमच्या गेलेलं आहे, हम्म. डायरेक्ट इकडे स्टेट मध्ये सोडून दिलेलं आहे. बरं. इकडं कशा पद्धतीनं इकडं कुठे गेलेलं आहे? इकडे मग इकडे जाऊन शकतं हे करते. हं. इकडं इकडल्या साईडला. हं. बरं. आता इकडे वेस्ट चालय ना, हे कुठं असतो? वेस्टच जातं इकडे हे याच्या वावरामध्ये. आता हे भिजवून असलं की आम्ही इकडून पाणी सोडून देतो. बरं. ते वावराला फिजाय आपल्याला जाऊ शकते इकडे. हे तुमची शेती आहे का? हं. बरं. ते शेणखत निघत आहे आपल्याला पुन्हा. हा, शेणखताची आपण माहिती घेऊया. शेणखत म्हणजे तर वर्षाला तुम्हाला किती ट्रॉली शेणखत निघते? वर्षाच्या काठी आम्हाला 15, 16, 20च्या जवळ प्रमाण जाते टालीचं शेणखत हायड्रोल. 20 ट्रॉलीच्या. हो. म्हणजे तुमच्या एकूण 10 जनावर आता म्हणले का? 10 जनावर, 2 बैल हात, बरं. एक गोर आहे, 2 शेळ्या हाता. बरं. बरं. आता आम्हाला कमीत कमी वर्षाच्या काठी 10-15 टालीच्या वरच शेणखत निघत आहे. हळद आहे ना, हळदीच्या वावराला आम्ही शेणखत वापरतो. बरं. विकत वगैरे नाही तुम्ही शेणखत? नाही. बरं. हळदीला 2 एकर 3 एकर हळद टाकायची असली म्हणजे दूध व्यवसाय करणाऱ्याला आपलं शेती असेल तर एक चांगलं उत्पन्न. चांगलं उपटून येते. हळदही चांगली येते. आज कितकाली आमची हळद आहे. बरं. चांगला माल निघत आहे. हळदीच्या याच्यात आपल्याला शेणखत आपण रासायनिक खतं टाकण्याचं हे जर खतं टाकली तर हे खत फीत आपल्याला हे काम देते ना. ते एक फायदेशीर आहे. फायदेशीर आहे. बरं. आणि हे रोजच्या रोज आपल्यापाशी नोकरीवाल्यासारखा आपला पैसा येऊ शकते ना. बरं. तर दादा आता याचं दूध काढायचं टायमिंग किती वाजताचा आहे तुमचा? आमचा संध्याकाळी 6 ते सकाळी 6. बरं. हो. म्हणजे कमी म्हशी असल्यामुळं थोडं उशिरा काढला तरी चालतं. चालतंय. बरं. मला एक सांगा, तुमचं आता दिवसाचं एकूण दूध किती आहे? आता एका टायमाला 30-60 लिटर दूध आहे. एका टाइमला 30 लिटर. दोन्ही टाइमचं म्हणून 60 60 लिटर. काही दुधात असतील, काही नसतील. नाही, काही दुधात हाता, काही नाही त्यांना. आता काही त्याच्यात 2-4 दुधाच्या बंद हाता, 4-5 चालू हाता आमच्या. बरं. तर आता हे दूध कुठं देता तुम्ही? आम्ही गावातच देतो डेअरीला. निळ्याला डेअरी आहे. फॅटवर का? फॅटवर देतो. ते भावच देतात आम्हाला फॅटवर. बरं. तर आता तुम्हाला शहर जवळ आहे तर तुम्ही डायरेक्ट नेऊन जर घरी म्हणजे प्रत्येकाच्या सप्लाय केलं तर जास्त रेट भेटते. पण तुम्ही काय करता? ते कसं राहतंय, शहर मध्ये सारखे वरवी 12 महिने आपल्याला पुरवत नाहीत. तर तिथं कसं राहतंय, आपण जर आता 50 लिटरचे वरे लावले तर आपल्याला 50 लिटर दूध पुरवाय मग म्हशी घेणं आणणं चालू ठेवतात. म्हणजे दूध कंटिन्यू चालतंय. तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे तुम्ही चांगलं सांगितलं की बाबा तुम्ही जर दूध एका शहरामध्ये सप्लाय करत असाल प्रत्येकाच्या घरी तर ते तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागतंय. इथं कसं होतं, डेअरीला 50 टाकलं आपण 40 टाकलं तर 10-5 लिटरचा आपल्याला होऊ शकते फायदा. म्हणजे ताबडतोब म्हैस घेणं म्हणजे आता घेतली कधी नाही घेतली तरी चलती. म्हणजे दूध वरी असले म्हणजे म्हैस ती केवढ्याला आपल्याला घ्यावंच लागते आणि ते दूध पुरवत लागतं आणि तुम्हाला नेऊन द्यावं लागतंय. आता इथं कसं आहे, आपलं गावाकडे इथून जायचं, संध्याकाळचा डबा घ्यायचा, शेती येऊन आणायचा, इकडे डबा जातोय. सकाळी गावाकडे जायचं आंघोळला, तिथं दूध टाकायचं, पुन्हा गावाकडून इकडे शेतीत यायचं. आपल्या जागच्या जागी व्यवसाय चालायला आहे. बरं. तर दादा आता याच्यामध्ये तुमचं दूध काय भाव लिटरनं जाते? आमचं 60 रुपये लिटर जातं. 60 रुपये लिटरनं. म्हणजे फॅटवर की कसं? फॅटवर जाते ना. आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे फिक्स आहे का रेट? फिक्स रेट. बरं. फक्त पाणी आहे की नाही एवढं शाश्वतीसाठी ते चेक करतात. त्याला SMS चांगला दिसतंय, आमचा फॅट चांगला येते, ते ओके मध्ये घेतो. बरं. तर महिन्याला तुम्हाला दुधाचं बिल किती येते? 10 दिवसाला बिल येते का? 10 दिवसाला आम्हाला 30,000 रुपये हे येते. बिल येते. म्हणजे महिन्याला 90,000चं बिल येते आमचं. बरं. तर तुम्हाला खर्च जाऊन आता इथं काम करायला तुम्ही बाहेरचा मजूर वगैरे आहे का? मजूर आहे गडी आणि 2 भाऊ आम्ही घरचेच हो. बरं. त्याच्यामुळं चारा म्हणजे घरचाच आहे आपल्याला. ऊस आहे समजा. बरं. तर उत्पन्न किती होते तुम्हाला महिन्याचं? महिन्याच्या काठी आम्हाला 90,000 रुपये, तर त्याच्यामधले खल्लीमध्ये 40,000 रुपये धरायला 50,000 डिपेंड पडतात आम्हाला. बरं. म्हणजे 90,000चं म्हणजे 40,000 रुपये खर्च झाला. तर 50,000 रुपये 100% भेटतात. 100% बाहेर म्हणजे हे जवळपास बाहेरचा एकच माणूस आहे, तुम्ही दोघं घरच्या. बरं. तर म्हणजे जवळपास थोडक्यात घरी करणारे असून म्हणजे 50% उत्पन्न राहू शकते. आणि बाहेरचा मजूर ठेवून करायचं म्हणलं तर किती राहील? ते काय कमी जास्त थोडं फार मात्र तितकं डिस्काउंट मिळत नाही. म्हणजे 30% 40% असं जास्त पडते. 40 किंवा 30% राहू शकते. बरं. तर दादा आता कसं आहे, आपल्या शेतकऱ्याला हमी भाव नाही, सोयाबीनला भाव नाही म्हणता आपण, कुठल्याही पिकामध्ये शेतीमध्ये करायला तर भाव नाही, किंवा आता नोकरीचं प्रमाण खूप कमी झालंय.
तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? दूध व्यवसाय खरंच परवडतो दूध व्यवसाय तर परवडत नाहीत ना. आणि काही जर जराला दूध व्यवसाय जर पडवला गेला तर 11 पायठ्या म्हशी लागलेल्या जर त्याने आणल्या आणि त्या विया झालेल्या 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या आणल्या जाऊन कुठून, तरी त्या सुद्धा फायदा देऊ शकतात. तुमच्या नोकरीला ऐकत नाही तर तुमच्या कशालाच ऐकत नाहीत. आज तुम्ही 15 लाख रुपये नोकरीला भरता, 15 लाखाचं जर हे जर भांडवल तयार केलं तर आज तुम्हाला लाख रुपये महिना हे देऊ शकतो. हे 15 लाख तुम्ही भरून तुमचे नोकरी लागत नाही, इकडे फिरणं तिकडे हे करणं. आज हे 15 लाखात जर हे भांडवल उभं केलं तुम्ही तर हे भांडवल 100% करू शकते, येऊ शकते. बरं, म्हणजे आता काही लोक 15 लाख म्हणजे संस्थेवर किंवा संस्था संस्था टाकतात, कोणत्या याच्यावर भरतात, कोणत्या बँकेत भरतात. ते किती येतात पगारी, कोणाला 10,000, कोणाला 5,000, कोणाला 20,000, 15,000. ते बँकेचं किती दिवस हे होते. मग आपलं हे जर व्यवसाय जर केला तुम्ही तर 100% होऊ शकते सक्सेस. जिद्द असेल तर समजच होते, जिद्द नसेल तर कोणतंच होत नसतं. कष्ट करायची तयारी असली. कष्ट करायची जिद्द पाहिजे. कोणती गोष्ट जिद्दीने जर केली तर कोणतीही होऊ शकते सक्सेस. या व्यवसायामध्ये कष्ट लय हाय म्हणतात, लय काम कष्ट करावं काहीच लागतं. नसतंय. 1 तास सकाळी करायचं, 1 तास संध्याकाळी, 2 तास फक्त काम करायचं याच्यामध्ये. नियोजनामध्ये करायचं. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. चारा कवा धरला टाकायचा, कवा धरला टाकायचा. दादा, आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला. काही लोक म्हणतात दूध व्यवसायामध्ये काहीच नाही, फक्त शेणच उरते, असं लोकांचं एक म्हणजे म्हणणं आहे. तर तुम्ही काय सांगाल बाबा, काय आहे नेमकं? आता ते कसं आहे, आळशीपणाचे लोकांचे कारण ते असे राहतात. ज्याला जिद्द नाही ना करायची ते लोक म्हणतात बा काही उरत नाही, ज्या शेणच आहे, निगेटिव्ह बोलतात. म्हणजे त्यालाही करायचं नसते आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नसते. ते लोकांचे कारण असं राहतात. एक तर आपली लोक कसे राहतात, काय म्हणतात ना, पुढे जाऊ लागलं त्याचे पाय खेचायचे राहतात. त्या योग्याचे लोक हे नीतीचे राहतात. म्हणजे यांनी काहीच अनुभव घेतलेला नाही, ते केलेलं नसते, काहीच नसते, पण करणाऱ्याला करू देत नाहीत आणि ते करू शकत नाहीत. ते लोकांचे असे असतात. बरं.